मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पीक विम्यासंदर्भात राज्य शासनाकडून कुठलीही अपडेट नव्हती किंवा राज्य शासनाकडून कुठलीही हालचाल दिसत नव्हती. त्यात मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. परंतु आज ज्या आपण जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास 42,000 शेतकरी हे अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे 2024च्या. तर तो जिल्हा कोणता आहे आणि या जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भात काय हालचाली सुरू आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे स्टेटस वगैरे कधीपर्यंत बदलतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्याविषयी वेगवेगळी माहिती घेत आहोत. त्यात मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पीक विम्यासंदर्भात कुठलीही अपडेट नव्हती. तर आज फायनली आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्याविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जे शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला संग्रामपूर तालुक्यातून कमेंट केल्या बऱ्याच दिवसापासून की बाबा इतर तालुक्यातील स्टेटस वगैरे चेंज होत आहेत, मग आमच्या तालुक्यातील स्टेटस का चेंज होत नाहीत, आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही, बुलढाणा जिल्ह्यातून इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत आहे आणि आमच्या तालुक्याचा प्रश्न सुटत नाही. त्यात मित्रांनो, संग्रामपूर तालुक्यातील जवळपास 42,609 शेतकरी हे पीक विम्याच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत खरीप हंगाम 2024 साठी. त्यात मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, तूर अशा अनेक पिकांचा जे पीक विमा आहे तो काढला होता आणि या पिकांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं होतं. त्यात 26,97,66,000 रुपयांचा निधी हा शासनातर्फे किंवा पीक विमा कंपनीतर्फे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला. त्यात मित्रांनो, आता हे जवळपास 27 कोटी रुपयांचा निधी ह्या बऱ्याच दिवसापासून वाटप होईल सांगण्यात येत होतं, परंतु अद्यापही या निधीविषयी कुठलीही हालचाल दिसून आलेली नव्हती. त्यात मित्रांनो, क्लेम होते 53,150 क्लेम होते आणि त्यामध्ये जवळपास 44,214 शेतकऱ्यांचे क्लेम हे मान्य करण्यात आलेले होते आणि जवळपास 8,936 क्लेम किंवा 936 शेतकऱ्यांचे जे रिजेक्ट आहेत, फॉर्म आहेत पीक विम्याचे, ते रिजेक्ट करण्यात आलेले होते. तर 42,609 शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा संदर्भात महत्वाची हालचाल सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुम्ही पीक विमा संदर्भात कुठलीही अपडेट राज्य शासनातर्फे किंवा पीक विमा कंपनीतर्फे शेतकऱ्यांना देत नव्हते. त्यात मित्रांनो, आता शासनातर्फे, राज्य शासनातर्फे आणि पीक विमा कंपनीतर्फे आता हालचाली महत्वाच्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी उर्वरित आहेत किंवा आता विषय फक्त संग्रामपूर तालुक्यापुरता नाही, तर बुलढाणा जिल्ह्यातून तुम्ही इतर देखील तालुक्यातील असाल आणि तुमचे देखील क्लेम मंजूर असतील आणि तुम्ही देखील पीक विम्याच्या संदर्भात महत्वाच्या प्रतीक्षेत असाल तर तुमचा देखील प्रश्न यामध्ये सुटणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. आता मला सुद्धा वाटत होतं की आता राज्य शासनातर्फे किंवा पीक विमा कंपनीतर्फे आता पीक विम्या संदर्भात कुठलीही हालचाल दिसून येत नव्हती आणि पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल की नाही असं देखील वाटत होतं. परंतु मित्रांनो, आता सध्या बुलढाणा जिल्ह्याविषयी महत्त्वाच्या अपडेटमध्ये आता हे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे आणि संग्रामपूर तालुक्या व्यतिरिक्त इतर देखील तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे पीक विम्यासंदर्भात सुटणार आहेत. काळजी करण्यासारखं काही नाही आणि इतर जिल्ह्यातील सुद्धा जी अपडेट आपल्याकडे महत्त्वाची येईल ती अपडेट लागलीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कसं तुम्हाला आपल्या चॅनलवर जे पीक विम्या संदर्भात वगैरे इतर व्हिडिओ येतात, महत्त्वाचे अपडेट येतात, ते तुम्हाला लागलीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर ही छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.